शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे। शहरात तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, मोठी माणसे जखमी झाली आहेत। रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणे कठीण झाले। या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिकेच्या आवारात भटके कुत्रे आणून सोडले जातील, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आलाय। याबाबत बुधवारी महापालिकेत आंदोलन करण्यात आले। ओळखीच्या व्यक्तीने कपाटाची चावी घेऊन त्यातील सुमारे 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 35,000ची रोकड असा एकूण 1,92,000चा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय। बोलेगाव उपनगरातील गांधीनगर परिसरात ही घटना घडली। या संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 चाकी वाहन घेण्यासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करीत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शारोन संकेत पवार असे छळ झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी संकेत बंडू पवार, संगीता बंडू पवार, शिवानी विकी शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडी झोपडपट्टीतील विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली। सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले। पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईट व रस्त्याचा प्रश्न त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागत आहे। पथदिवे व्यवस्थापन करून त्यांनी परिसरातील अंधकार दूर करण्याचे काम केले असून रामवाडीचा विकासात्मक कामाची कायापालट झाली असल्याचं दिसत आहे। नगर शहर, संगमनेर व लोणी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नाशिक येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले। विनोद गंगाराम पवार असे त्यांचे नाव आहे। त्याच्या ताब्यातून 3,55,000चे 5 तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। दरम्यान नगर शहरातील तोपखाना पोलीस ठाण्यात 1, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 2, लोणी पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आलेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।